कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला अत्यंत उत्साहात प्रारंभ। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेले शेकडो नागरिक। कल्याणातील सर्व समाज बांधव झाले स्वागत यात्रेत सहभागी। कल्याण पश्चिमेतील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे। ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेले कल्याणकर इंडियन मेडिकल असोसिएशनकडे यंदा आयोजन पद असून यंदा प्रथमच सर्वसमावेशक अशी स्वागत यात्रा होत असल्याचं दिसून आलं। कारण प्रत्येक समाजातील नागरिक आपापल्या पारंपरिक वेशात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दिसत आहेत। चौकाचौकात काढण्यात आलेल्या सुंदर आणि आकर्षक अशा रांगोळ्या या स्वागत यात्रेचं विशेष आकर्षण ठरत आहेत। यात्रेत इंडियन मेडिकल असोसिएशन चित्ररथ, कल्याण डोंबिवली महापालिका मतदान जनजागृती चित्ररथ, केडीएमसी विद्युत विभाग सौर ऊर्जा जनजागृती चित्ररथ, सुभेदारवाडा कल्याण आदी रथ सहभागी झालेत। कल्याण पश्चिमेतील येथील मुरबाड रोड येथून स्वागत यात्रा सुरू झाली असून रामबाग, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक, लाल चौकी मार्गे ही स्वागत यात्रा फडके मैदानात जाणार आहे। तर यंदा प्रथमच प्रमुख स्वागत यात्रेसोबत खडकपाडा आणि आधारवाडी येथूनही 2 उपस्वागत यात्रा निघणार आहेत। दरम्यान या यात्रेत भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे हे देखील सहभागी झाले होते। मतदानाची जनजागृती करण्यासाठी एक रथ काढलेला आहे महानगरपालिकेकडनं, काय सांगाल? आपल्याला माहीत आहे की आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये शोभायात्रा ह्या प्रसिद्ध आहेत। आज कल्याणची शोभायात्रा ही 25वी म्हणजे रौप्य महोत्सवी शोभायात्रा आहे। आज जवळपास 20-25 हजार लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर वेगवेगळे रथ इथे आहेत। आम्ही सुद्धा महानगरपालिकेमार्फत जसं आत्ता आपल्याला माहिती आहे की 20 मे 2024 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा उत्सव आहे। देशाचा अभिमानाची बाब आहे की एवढा मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करतोय। 20 मेला मतदान करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी म्हणून आज आम्ही रथ ठेवलेला आहे। या शहरामध्ये हा रथ संपूर्ण शहरामध्ये फिरत आहे, डोंबिवलीमध्ये सुद्धा फिरत आहे। आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या निमित्ताने सुरू केले आहेत। त्याच्यामुळे आम्ही 20 मे ही तारीख जी आहे ती या निमित्ताने सगळ्यांच्या तोंडी कशी येईल याचा प्रयत्न करत आहोत। उत्सव लोकशाहीचा आहे, लक्षात असू द्या। 20 मे 2024 स्वागत यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडवा हिंदू नववर्ष या नववर्षाचे स्वागत आणि नववर्षानिमित्त तमाम माझ्या कल्याणवासीय सर्व बांधवांना, भगिनींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीची जावो ही शुभेच्छा। प्रचाराची सुरुवात झालेली आहे, परंतु आज खूप शुभ दिवस आहे कारण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे आज नवीन वर्षी सुरुवात होत आहे आणि म्हणून नवीन वर्षात आपण नक्कीच एक नवीन संकल्प करू, परिवर्तन करू आणि प्रचाराचा एक पार्ट वेगळा आहे राजकीय, परंतु परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि म्हणूनच आज नवीन वर्षाचा संकल्प, परिवर्तनाचा संकल्प अशा प्रकारे आपण नववर्षाचे स्वागत करू। खूप चांगला प्रतिसाद आहे। आपण पाहतात मोठ्या प्रमाणात सर्वजण प्रचाराच्या याच्यात सहभागी होत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे। कारण गेले अनेक 10 वर्ष 15 वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं काम न झाल्यामुळं लोकांचा देखील परिवर्तनाविषयी खूप उत्साह आहे आणि म्हणून खूप चांगला प्रतिसाद यावेळेस महाविकास आघाडीला आहे।